नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयची धडक कारवाई सुरूच. लातूरच्या डॉक्टर मनोज शिरुरेला पुण्यातून घेतलं ताब्यात. शिरुरे आरोपी मोठेगावकरच्या संपर्कात होता. नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी मनीषा मांढरेच्या लॉकरची झाडाझडती. लॉकरमध्ये जुन्या प्रश्नपत्रिका, महत्वाची कागदपत्र मिळाल्याची माहिती. मनीषा मांढरे सध्या सीबीआय कोठडीत. नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये शुभम खैरनारला 5 दिवसांची सीबीआय कोठडी. प्रश्नपत्रिका कोणाला विकल्यात याचा तपास होणार. नीट पेपर फुटीमुळे प्रवेश लांबणीवर. इंजिनिअरिंग, फार्मसीचे प्रवेश रखडणार. शैक्षणिक सत्र विलंबानं सुरू होण्याची शक्यता. विधान परिषदेसाठी प्राथमिक चर्चेत महायुतीचा फॉर्म्युला ठरला. भाजप 12, शिवसेना 3 तर राष्ट्रवादीला 2 जागा. सूत्रांची माहिती. तर शिवसेनेचा 5 पेक्षा जास्त जागांवर दावा. रेल्वे भरती आंदोलन मारहाण प्रकरणात आज पुन्हा सुनावणी. राज ठाकरे सकाळी 11 वाजता ठाणे कोर्टात उपस्थित राहणार. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणाची आजपासून फास्ट ट्रॅक सुनावणी. पुण्यातील विशेष न्यायालयात दररोज होणार सुनावणी. नराधम भीमराव कांबळेला कठोरात कठोर शिक्षेसाठी सरकारचे प्रयत्न. विदर्भासह उत्तर भारतात उष्णतेची तीव्र लाट. वर्ध्यामध्ये पारा थेट 47 अंशांवर. पुढचे 4 दिवस उष्णतेचा ताप कायम राहणार. केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाची शक्यता. पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यानंतर होत असलेल्या मंत्रिपरिषद बैठकीत बदलाबाबत चर्चेची शक्यता. एससेल समूहाला 100 वर्ष. दूरदृष्टी, नवनिर्मिती आणि पिढ्यांना प्रेरणा देणारं एक शतक. सर्वच क्षेत्रांमधून शुभेच्छांचा एससेल ग्रुपवर वर्षाव.